बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत. या ठिकाणचं हंगामी सरकार हिंदूंचं रक्षण करण्यास असमर्थ असल्याचं दिसून येतंय. भारतात लँड जिहाद, लव जिहाद, गोहत्या वाढत आहेत. वक्फद्वारे हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र सुरू आहे असे आरोप करत हिंदूंवर होत असलेल्या आघातांविरोधात संघटित होण्यासाठी येत्या 17 ऑगस्टला कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात हिंदू धर्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. या धर्म परिषदेत सद्गुरू संतोष तथा बाळ महाराज हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व तर आजचे वास्तव या विषयावर प्राध्यापक राजेंद्र ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत 15 ठराव केले जाणार असून हे ठराव महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात येणार आहेत. या परिषदेला हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलंय. पत्रकार बैठकीला हिंदू एकता आंदोलनचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, महाराजा प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, सकल हिंदू समाजाचे अभिजित पाटील, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, हिंदू एकता आंदोलनचे दीपक देसाई, शिवसेनेचे अर्जुन आंबे, योगेश केरकर आदी उपस्थित होते.